नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला पुरोगामी कादंबरी लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली? ओके. सर्वप्रथम मी या ठिकाणी नम्रपणाने हे सांगू इच्छितो की आपली ही जी चर्चा आहे या चर्चेमधून आपण मोकळेपणाने बोलावं अशी माझी इच्छा आहे. आणि कसं आहे, हा मुद्दा म्हणजे कादंबरी लेखनाची प्रक्रिया, तिची निर्मिती आणि या सगळ्याच गोष्टी या लेखकाला सांगता येतातच असं काही नसतं. ती फारच गुंतागुंतीची भानगड असते. ती जशी तुमच्या बौद्धिक याच्यामध्ये चालत असते तसेच त्या मानसिक प्रक्रियासुद्धा असते. म्हणजे जाणीवांच्या पातळीवरती चालते तशीच ती नेणिवांच्या पातळीवर सुद्धा चालत असते. आणि मला कधीही कादंबरी निर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगता आलेली आजपर्यंत नाही आहे. हे माझ्यातलं थोडंसं न्यून आहे, हे आपण ध्यानात घ्यावं. तरीसुद्धा मी काही गोष्टींचा परामर्श सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. कादंबरी तुमच्या डोक्यात अशी कुठून तरी अचानक लख्खकन चमकली आणि तुम्ही ती लिहायला घेतली आणि भरभर लिहून काढली सगळे, असं कधीही होत नसतं. ते कोणाच्याही बाबतीत घडलेलं असेल असं मला वाटत नाही. एखादा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झाला, कल्पना तर खूप येतात, त्या कल्पना खूप दिवस तुमच्या डोक्यामध्ये चालू असतात आणि जसं तो प्रश्न सारखा सातत्याने भिजत असला की तुम्हाला त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आयाम, त्याचे उपसूत्र, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पदर, काठपदर हे तुम्हाला काही वर्षानुवर्ष धडका देत असतात. आणि त्याच्याशी तुम्ही सामना करत असताना तुमची पण मानसिक जडणघडण होत असते आणि तुम्ही त्याला टकरा देत असताना पुन्हा समकाल असतो, वातावरण असतं, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्या गोष्टी ह्या पण बाह्य धडका त्याला बसत असतात आणि त्याच्यातून त्याचं एक काहीतरी एक सांगण्यासारखं अंडरस्टँडिंग एक तयार होतं. ते त्याच्या पातळीवरचं असतं. हे सगळं पुरोगामीच्या बाबतीत झालेलं असावं आहे असं मला सांगता येईल. विषय खूप येतात पण त्यांना काही सगळ्यांनाच आपण कादंबरीचं रूप देऊ शकत नाही. परंतु एखादा विषय सातत्याने तुमच्यासमोर एक सांस्कृतिक जाच, एक सांस्कृतिक पेच म्हणून उभा राहतो, सातत्याने तुम्हाला तो ॲन्सरेबल करतो, तुमच्या नैतिकतेला एक आवाहन करतो, तुमच्या अस्तित्वालाच तो प्रश्नांकित करतो आणि ते सातत्याने तुमच्या मानसिकतेच्या प्रक्रियेवर हे होत असेल तर तेव्हा मी समजतो की हा विषय आपल्याला याच्यातून आपली सुटका नाही, याला शब्दबद्ध करायला पाहिजे. आणि मग तेव्हा मला वाटतं ही पहिली स्टेप असते कादंबरीची. आंबेडकरी चळवळीमध्ये जेव्हा पहिल्यांदा मी जन्मता आम्ही सगळे म्हणजे कार्यकर्त्याच्याच भूमिकेत असतो, तर त्या पद्धतीने कार्यकर्ता म्हणून आपलं एक जीवन सुरू झालं आणि त्यात एक पहिली कादंबरी आली पुन्हा शंभूक. पुन्हा शंभूक ही कादंबरी आल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांनी तिच्यावर टीका, टिप्पणी, स्वागत या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु मला पहिल्यांदा जाणवलं की तुमच्याकडे कंटेंट इतका मोठा असताना चळवळीचा जो तुम्ही लहानपणापासून पाहताय, तो कंटेंट घेऊनच तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही कल्पनेच्या पातळीवर जाऊन वास्तवापासून दूर गेलेलं फार करण्याची गरज नाही. डोक्याला तेवढा शीन देण्याची पण गरज नाही. तुमच्याकडे वास्तवाचाच इतका मोठा मजकूर तुमच्याकडे आहे, तो तुम्ही नुसताच मांडायला बसले, तुमच्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी रिकॉल करायला बसले तर तुम्हाला वेळ पुरणार नाही इतका तुमच्याकडे ते कंटेंट असतं. पण याला कादंबरीचं कंटेंट म्हणायचं का, हा इथून खरा प्रश्न असतो. किंवा ते मटेरियलाइज कशा पद्धतीने करायचं हा खरा प्रश्न असतो. तर ते धडका देणारे प्रश्न, सातत्याने समोर येणारा सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जाच, या जाचातून स्वतःची करून घेतलेली सुटका किंवा मला करून घ्यायची असलेली सुटका, हा खऱ्या अर्थाने या कादंबरीच्या मागची मला वाटतं प्रेरणा असली पाहिजे. आता काही समीक्षकांनी कादंबरीचं एक सूत्र मांडलं आहे, ते मला सांगितलं पाहिजे की कादंबरी कुठं सुरू होते. भगवान गौतम बुद्ध जेव्हा घरापासून गृहत्याग करतो ती कादंबरीची सुरुवात असते असं आयनापुरे म्हणतात. आणि जेव्हा त्याला बोधिसत्व प्राप्त होतं तेव्हा ती कादंबरी त्या ठिकाणी संपते. म्हणजे तुम्ही त्याग करून एका सूत्राच्या शोधात निघतात. काहीतरी तुम्हाला शोधायचं आहे, जो विषय असतो त्यातला तुम्हाला अगदी खोलात जायचं आहे, इतक्या खोलात जायचं आहे
की ते तुम्हाला अननोन प्रदेश येईल तिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठला तरी एक शोध लागणार आहे. तो शोध काय लागेल, नकारात्मक लागेल, सकारात्मक लागेल, हे काहीही माहिती नाही, परंतु तुम्हाला त्या पातळीपर्यंत जायचं आहे. तर अशी कादंबरीची प्रक्रिया असते, ती सगळ्यांच्या बाबतीत असते असं माझं मत आहे. तर मला वाटतं अशाच पद्धतीने ही कादंबरी मला लिहावीशी वाटली. आणखी या प्रश्नाच्या अनुषंगाने पुढं पण जसजसे प्रश्न येतील तसतशी प्रक्रिया मला वाटतं सांगता येईल मला. ज्या पुस्तकाचा आत्ताच उल्लेख केला त्या पुस्तकामध्ये मी शेवटी त्यांनी मला सांगितलं होतं, डॉक्टर विनायक पवार यांनी, की आपण ही कादंबरी निर्मितीची प्रक्रिया थोडीशी लिहा. अशी शक्यता आहे की त्या प्रकरणामध्ये मी जे काही लिहिलेलं आहे ते सोडून आता मी भलतंच सांगण्याची पण शक्यता आहे. कारण असं होत राहतं की आपल्याला एका वेळेस वाटतं हे आपली प्रेरणा असली पाहिजे, नंतर दुसऱ्या वेळेस वाटतं की नाही आणखी वेगळ्या गोष्टी आहेत. तर असं सगळं ही कलेक्टिव्ह प्रोसेस म्हणजे कादंबरी निर्मिती असते असं मला वाटतं. नमस्कार. विद्यार्थिनी आहे. माझा असा प्रश्न आहे की पुरोगामी सारखी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी आधुनिक जाणीव आणि समकालीन वास्तव आणणारी कादंबरी आहे. तर ही कादंबरी लिहिताना लेखक म्हणून तुमची काय भूमिका होती? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे आपल्याला चळवळीच्या मागे थोडंसं जायला पाहिजे. आंबेडकरी चळवळीमध्ये 1956 पासून धर्मांतराची या ठिकाणी मोठी सामाजिक क्रांती घडली आणि त्या सामाजिक क्रांतीनंतर ते दलित साहित्याचा उगम झाला आणि दलित साहित्याचा उगम झाल्यानंतर या ठिकाणी आत्मचरित्रांची फार मोठी लाट मराठी साहित्यामध्ये आली. कवितेचं एक नवं दालन ओपन झालं. त्याचप्रमाणे जे लोक कधी लिहित नव्हते ते लिहायला लागले. अशी सगळी प्रक्रिया जवळपास 1956 पासून तर 90पर्यंत 2000पर्यंत आणि अगदी ही कादंबरी येईपर्यंत ही सुरू होती. वेगवेगळ्या लोकांनी आपापलं योगदान आपापल्या पद्धतीने दिलं. परंतु खरा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर साहित्यामध्ये काही करायचं असेल, म्हणजे माझी धारणा सांगतो मी इतर कुठल्याही साहित्य प्रकारांना काही कमी वगैरे लेखत नाही, तर खरं जर तुम्हाला काही करायचं असेल तर मला वाटतं तो ताकदीचा प्रकार म्हणजे कादंबरी लेखन असतो असं माझं मत आहे. त्याचं कारण असं की तुमच्या सगळ्या क्षमतांना वाव देणारा हा कादंबरी एक प्रकार असतो. तो अत्यंत खुला असतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जेवढी बंदिस्तता असते तेवढाच खुलेपणा सुद्धा असतो. लोकशाही प्रक्रियेच्या सोबत जाणारा हा एक प्रकार आहे. परंतु हे सगळं काही कादंबरीचे वैशिष्ट्ये जगभर विकास पावत असताना भारतामध्ये हिंदी बेल्टमध्ये इतर प्रांतांमध्ये चांगल्या पद्धतीने कादंबरीचा विस्तार झाला. परंतु मराठीमध्ये आपल्याला असं सांगता येईल की ज्याला आपण वास्तव कादंबरी म्हणतो ती वास्तव कादंबरीची परंपरा ही बाबा पद्मनजी यांच्यापासून सुरू झाली. आणि बाबा पद्मनजी यांची जी पहिली कादंबरी होती यमुना पर्यटन, ही नुसती महाराष्ट्रातली पहिली कादंबरी नाही, तर ही संपूर्ण देशातली पहिली कादंबरी आहे. परंतु बाबा पद्मनजी यांनी ज्या पद्धतीने समाज वास्तव त्या कादंबरीमध्ये रेखाटलं, तर आपण पुढं जाऊन पुढे जेवढ्याही कादंबऱ्या ज्यांना वास्तव ते लोक म्हणत होते, लेखक म्हणत होते, त्यापैकी त्या कादंबऱ्यांनी वास्तवाची पूर्णपणे वाट सोडलेली. अगदी नेमाडेंचंच आपण प्रातिनिधिक आणि अगदी ज्यांच्यामुळे पूर्ण मराठी साहित्य गेली 60-70 वर्ष प्रभावित आहे असं उदाहरण घेऊ. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आलेला जो वास्तववाद आहे हा वास्तव पूर्णपणे सामाजिक वास्तव नसतो, राजकीय वास्तव नसतं. तर त्यांचं वास्तव काय आहे, त्यांना जाणवलेलं त्यांच्या पुरतं सीमित वास्तव ते मांडत असतात. तो त्यांचा एक प्रकारचा प्रामाणिकपणा पण म्हटला पाहिजे की ठीक आहे. परंतु मला ज्या पद्धतीचं वास्तववादी कादंबरी रेखाटायची आहे ती नेमाडेंच्या प्रभावातली वास्तववादी कादंबरी माझी आदर्श कादंबरी नाही. माझी आदर्श कादंबरी ही बाबा पद्मनजींची आहे आणि तो धागा, ती वाट आपण मराठी साहित्याने कुठंतरी सोडलेली आहे. आणि म्हणून मला स्वतःला त्या परंपरेशी, बाबा पद्मनजींच्या परंपरेशी स्वतःला जोडून घ्यावं असं वाटतं आणि त्या दृष्टीने मी या सगळ्या कादंबरीकडे पाहतो. एका बाजूला सांगायचं की ही वास्तववादी कादंबरी आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये कल्पित सुद्धा इतक्या प्रमाणावर गोष्टी येतात की वास्तवातली पात्र आणि काल्पनिक नावं अशा पद्धतीने पण चाललेलं असतं. हा एक प्रकारचा वाचकांशी केलेला तुम्ही द्रोहच असतो
असं माझं मत आहे. म्हणून मी काही नावं, अगदी सरसकट नावं, पॅन्थरच्या चळवळीतली नावं असतील ती या ठिकाणी येतात. अनेक लोकांची नावं येतात, अगदी राजकीय लोकांची नावं तिथं येतात, काही संपादकांची नावं येतात, वर्तमानपत्रांची नावं येतात. त्याचबरोबर ज्या सामाजिक चळवळी आहेत त्या चळवळींची नावं त्या ठिकाणी येतात. तर हे जर वास्तव अशा पद्धतीने यायला पाहिजे, यावं, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आणि म्हणून तुमचा प्रश्न जो होता तो मला वास्तववादी परंपरेशी स्वतःला जोडून घ्यायचं आहे, हा एक भाग. आणि दुसरा भाग, ही वास्तववादी कादंबरीची वाट विस्तारित झालेली नाही. दलित साहित्याचा प्रवाह, आंबेडकरी साहित्याचा प्रवाह इतका मोठ्या प्रमाणावर असला तरीसुद्धा एक पोकळी होती वास्तववादी कादंबरीची. ती वास्तववादी कादंबरी इथं लिहिली गेली नाही. लिहिली, परंतु ती फार अपवादाने आणि तुरळक असे काही उदाहरणं आपल्याला मुरलीधर जाधव यांचं सांगता येईल, आणखी काही लोकांचे सांगता येतील, पण ते कमी प्रमाणावरती लिहिली गेली. मला खऱ्या अर्थाने माझ्या कुवतीनुसार, माझ्या आकलनानुसार मला हा जो विस्तार आहे थांबलेला, हा विस्तार अधिक याचा द्रुतगती महामार्ग कसा होईल याच्यासाठी मला काहीतरी काम करावंसं वाटतं. तो माझ्या हयातीतच होईल असंही काही समजण्याचं कारण नाही. ती गोष्ट मोठी असते आणि मी फक्त एक टप्पा, एका पायरीवर आलेलो आहे. बाकीचे लोक आणखी या पुढील काळात येऊन मिळतील आणि ती मराठी कादंबरी, वास्तववादी कादंबरीचा विस्तार होईल अशी मला अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनेच माझं काम चाललेलं आहे. त्याला तुम्ही तुमच्या अकॅडमिक भाषेमध्ये अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये बसवू शकता. ती गोष्ट अपरिहार्य अशी आहे असं मला वाटतं. नमस्कार. मी आर्केडी महाविद्यालयातून चिन्मय बोलत आहे. येस सर. मला असं विचारायचं आहे की पुरोगामी कादंबरीच्या माध्यमातून दलित आणि मार्क्सवादी चळवळीचे विश्लेषण करण्यामागील आपली भूमिका कोणती आहे? खरं म्हणजे मूळ प्रश्न जो कादंबरीतला आहे तो हाच आहे. आंबेडकरी चळवळ आणि मार्क्सवादी चळवळ यांच्या एकीकरणाचं सूत्र अधोरेखित करणं हा या कादंबरीचा एक गृहीतक आहे या कादंबरीतलं. खरं म्हणजे डावी चळवळ असेल, डाव्या चळवळीने वर्ग लढा हे आपलं खरं लढाईचं सूत्र त्यांनी मांडलं आणि आंबेडकरी चळवळीने जातीयांताचं मांडलं. दोन्ही प्रश्न हे एकमेकाशी संबंधित आहेत असं माझं मत आहे आणि या मताचे खूप मोठ्या प्रमाणावर लोक ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशातच काही जगभर अशी लोक आहेत की हे दोन्ही गोष्ट एकमेकाशी जुळलेल्या अशा आहेत. सर्वाधिक गरीब हा असा कोण असतो तर तोच व्यक्ती असतो ज्याचं जातीच्या अंतर्गत शोषण झालेलं असतं किंवा मागास जातींमधले ज्या प्रकारची दारिद्र्यता, भीषण असं गरिबी दिसते, तर ती गरिबी तुम्हाला जसजसे तुम्ही उत्तरंडीकडे वरवर चढत जाता त्या पद्धतीची गरिबी दिसत नाही. म्हणजे एकाच वेळेस ह्या सगळ्या वर्गाला, उपेक्षित, वंचित, सर्वहारा आणि श्रमिक वर्गाला, दोन्हींचा जाच हा एकाच वेळेस दोन्हींशी तोंड द्यावं लागतं. वर्गाशी पण, आणि ते वर्गाच्या अंतर्गत देखील त्यांचं शोषण असतं आणि जातीच्या अंतर्गत देखील त्यांचं शोषण असतं. म्हणून तुम्ही ते प्रश्न सुटे करू शकत नाही. जातींचं जर निर्मूलन झालं तर एकाच वेळेस त्या वर्गाचं पण निर्मूलनाची प्रक्रिया सुलभ होते. अशी ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे हे जर दोन्ही घटक एकत्र झाले तर तुमच्या लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने माणसं मोजण्याची प्रक्रिया असते, नुसती डोके मोजण्याची प्रक्रिया असते, तर ही डोकीसुद्धा तुमची वाढतील आणि तुमचा ज्या काही प्रकारचा एक प्रेशर असतो व्यवस्थेवर, तो प्रेशरसुद्धा अत्यंत पॉवरफुल अशा पद्धतीने होईल. तुमचा हस्तक्षेप हा अत्यंत दखलपात्र अशा पद्धतीने घडेल आणि तुमच्या प्रश्नांना मोकळीक मिळण्यासाठी किंवा तुमच्या प्रश्नांचे सोडवणुकीसाठी म्हणून देखील अशा प्रकारचा प्रेशर तयार होणं ही काळाची गरज आहे. अशा पद्धतीचं ध्रुवीकरण होणं ही काळाची गरज आहे. सैद्धांतिक पातळीवर आपल्याला जरी वेगवेगळ्या पद्धतीचं ते तत्त्वज्ञान वाटत असलं तरीसुद्धा तुम्ही जेव्हा अगदी रूटला काम करता, वेगवेगळ्या संघटनांमध्ये कामं करता, वेगवेगळ्या चळवळींमध्ये कामं करता, त्यावेळेस मात्र ह्या सगळ्यांचा समन्वय असल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. म्हणून हे समन्वयाचं सूत्र अधोरेखित करणं आणि त्यातले जे मतभेदाचे मुद्दे असतील त्याच्याविषयी देखील एक चर्चा मांडणं, चर्चा उपस्थित करणं, ती लोकांमध्ये नेणं
आणि लोकच त्याची उत्तरं देत असतात. हे मला जाणवलेलं एक सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे. म्हणून माझा प्रयत्न होता की हे जे दोन्ही प्रकारचे आरोप आहेत तर हे लोकांपर्यंत घेऊन जाणे, लोकांमध्ये ती चर्चा उपस्थित करणे आणि चर्चा उपस्थित करून आपण 60, 70, 80, 90 वर्षापूर्वीचे जे मतभेदाचे मुद्दे असतील त्याच्यानंतर कितीतरी पाणी वाहून गेलेलं असतं, राजकीय उलथापालथ झालेले असतात, ग्लोबल व्यवस्थेत सगळ्या काही बदल झालेले असतात. कालचे प्रश्न आणि आजची उत्तरं किंवा आजचे उत्तरं आणि कालचे प्रश्न याच्यामध्ये काही सेतू असतो का, तर तो तसा फक्त भूतकालीन अनुबंधाचा फक्त एक सेतू असतो, बाकी तसा फार काही हे नसतो. म्हणून आजच्या प्रश्नांची उत्तरं आपण काठमांडूच्या परिषदेत जर शोधायला गेलो तर फार फसगत होण्याची शक्यता आहे. आणि जो बहुमताचा एक विषय असतो डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये, तर आपण बहुमताकडे वाटचाल करण्यामध्ये खूपच स्वतःच गतिरोध निर्माण करत असतो. म्हणून या दोन्ही चळवळींच्या समन्वयाची गरज ही नुसती मलाच वाटत नाही, तर मी या कादंबरीमध्ये अनेक वेळा या विधानाचं रिपिटेशन झालेलं आहे की लाखो करोडो लोक असे आहेत या समाजामध्ये की त्यांना या दोन्ही चळवळी एकत्र याव्या आणि एकत्रितपणे लढाव्यात, कारण हे दोन्ही कळीचे मुद्दे आहेत. आणि ह्या दोन्ही मुद्द्यांच्या सोबतच एक तिसरा पण मुद्दा आहे, तो म्हणजे स्त्री दास्य मुक्तीचा. तर तो स्त्री दास्य मुक्तीचा मुद्दा या कादंबरीमध्ये थोडासा कमी प्रमाणात येतो, परंतु तो देखील मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि वर्गांत, जातीयांत आणि स्त्री दास्य मुक्ती याच्यातूनच खऱ्या अर्थाने उद्याचा आपला भव्य असा काहीतरी जर समाज घडायचा असेल तर त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सांस्कृतिक पायाभरणी होणं गरजेचं आहे. अनेक प्रकारच्या अशा साहित्यकृती येणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारची समाजाची मानसिकता तुम्ही या तिन्ही मुद्द्यांसाठी तयार कराल तर तेवढं या लढाईमध्ये ते आवश्यक हत्यार म्हणून, शस्त्र म्हणून आपल्याला राबवता येईल आणि आपल्याला एक नवा समाज घडवता येईल असं मला वाटतं. म्हणून मी हेच सूत्र संबंधित कादंबरीसाठी मला महत्त्वाचं वाटतं. ते नुसतं सूत्र नाही तर एक प्रकारचा तो अजेंडासुद्धा आहे. याचं कारण असं, काही लोक महाराष्ट्रामध्ये असे आहेत की जे एक सूत्र घेतात आणि आयुष्यभर त्या सूत्राचा विस्तार करत असतात. ही कादंबरी म्हणजे मला जसजशी लोकांमध्ये जायला लागली, लोकांचे फीडबॅक मला यायला लागले आणि मलाही जाणवायला लागलं की हे नुसतं समन्वयाचं, नुसतं कादंबरीपुरतं एक सूत्र नाही, तर तुमच्या आयुष्याचा तो एक अजेंडासुद्धा आहे. म्हणून प्रोग्रेसिव्ह फ्रंट उभे राहणं आणि प्रोग्रेसिव्ह सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्सची एक जुळणी करणं, जुपणी करणं आणि त्याच्या माध्यमातून आपला प्रेशर वाढवणं, अशा प्रकारचं आपल्याला काम केलं पाहिजे. आणि त्या कामाची दिशा, त्या कामाचं भान मला वाटतं ह्या कादंबरीने मला दिलं. आणि कादंबरी लोकांमध्ये गेली, लोकांचे जे फीडबॅक आले त्या फीडबॅकमधून मी हे शिकलेलो एक शहाणपण आहे असं मला वाटतं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी उर्षदा कांबळे बोला. महाविद्यालयातून बोलते. तर तुम्ही या कादंबरीत मन्या ते मनुबाई इथपर्यंतचा प्रवास चित्रित केलाय, म्हणजे सामान्य माणूस ते गुंड इथपर्यंतचा प्रवास तुम्ही दाखवलाय. तर वाचक म्हणून मला असा प्रश्न पडतो की सामाजिक न्यायासाठी सामान्य माणसाला प्रत्येक वेळी शस्त्रच घ्यावं लागेल का? खरं म्हणजे न्याय वेगळा असतो आणि सामाजिक न्याय वेगळा असतो. न्यायाची कल्पना आपल्याकडे वेगळी आहे, सामाजिक न्यायाची कल्पना वेगळी आहे. आता आपल्याला जो या वर्गासाठी हवा आहे, जो मुक्तीसाठी धडपडणारा वर्ग आहे, त्याला सामाजिक न्याय हवा आहे. तर तो सामाजिक न्याय ज्या पद्धतीने या कादंबरीमध्ये मनुबाईपासून सुरू होतो, छोट्या एका मुलापासून सुरू होतो आणि तो पुढे एक गुंडापर्यंत त्या माणसाची प्रक्रिया जाते. तर आपल्याला काही असं एक मला आदर्श पात्र निर्माण करायचं आहे आणि काहीतरी त्याने सामाजिक संदेश द्यावा, हे चांगलं असतं, म्हणजे असं ऐकायला वगैरे खूप चांगलं वाटतं. परंतु तुम्ही समाजामध्ये अशी अनेक प्रकारची माणसं पाहता की ती आज समकालामध्ये काहीतरी गोष्टी करतायत, वाईट गोष्टी करतायत, परंतु ते जन्मताच तशा पद्धतीचे नसतात. त्याच्या मागे एक इतिहास असतो, त्याला ओढणारे काही भूतकाळाचे अनुबंध असतात, ते त्याला प्रभावित करत असतात. आणि एक वेळ येते आणि तिथून ज्या पद्धतीने तो समोर असा जात होता आणि अचानक यू टर्न झाला आणि त्याचं सर्व काही
बिघडलं. अशा पद्धतीची अनेक लोक आपल्याला दिसतात. त्यांचा एक भूतकाळ असतो, तो भूतकाळ मला सांगायचा होता. आणि झोपड्या असतील, गावखेड्यातून आलेली माणसं असतात, ती शहरात येऊन आंबेडकरांनी सांगितलं होतं खेडी सोडा आणि शहरांमध्ये चला. खेडी सोडली, शहरांमध्ये आलो, पण शहरांमध्ये आल्यानंतर काही सगळंच सुखाचं वातावरण आहे अशातला भाग नाही. म्हणजे एका बाजूला गावगाडा तुमचं शोषण करतो, तो तिथं जगू देत नाही. दुसऱ्या बाजूला शहरं आहेत जी बकाल झालेले आहेत आणि तिथं मग वाट्याला काय येतं तर श्रम व्यवस्था तर आहेच आहे, त्याच्यातून आपल्याला सुटका करता येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला याच्याशी सगळं उभं करायचं असेल तर तुम्हाला प्रचंड स्ट्रगल करावी लागते, फाईट करावी लागते आणि फाईट करूनच तुम्हाला उभं राहावं लागतं. सातत्याने अपमान सहन करत, तुमची अवहेलना सहन करत तुम्ही उभं राहू शकत नाही. त्याचा जो बाप आहे तर तो स्वाभिमान त्याला कुठल्याही प्रकारचा नाही, परंतु मनू जो आहे त्यांचा मुलगा हा एक स्वाभिमानी आहे. आणि स्वाभिमानी झाल्यानंतर तो त्याच्या कोणी जर वार करणार असेल तर तो प्रतिवार करणार आहे. प्रतिवार करणं याचा अर्थ शस्त्र उचलणे असा होत नाही. प्रतिवार करणे, आता न्यायालयाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सगळ्या न्याय प्रक्रियेमध्ये तुम्ही जर स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलत असाल तर ती हिंसा नसते. याचा पात्राचा जो शेवट आहे तर तो काही मला वाटत नाही नकारात्मक पद्धतीचा आहे. तर तो एक सकारात्मकच आपण दाखवलेला आहे की बघा हे कुठून सुरू झालं होतं हे प्रकरण आणि ते त्याचं कुठपर्यंत चाललेलं आहे. हे वाचकांना भान देण्यासाठी म्हणून सुद्धा त्याची शस्त्राकडे होणारी वाटचाल दाखवणं गरजेचं होतं. आणि तुमच्या मनात जर हा प्रश्न आलाच आहे तर याचा अर्थ मला ज्या पद्धतीची सकारात्मकता वाचकांना द्यायची एक निगेटिव्ह पात्र निर्माण करून, ते माझं काम त्या ठिकाणी बऱ्यापैकी झालं आहे असं मला वाटतं. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की पुरोगामी कादंबरी एका व्यक्तीची शोकात्मिका आहे, विचारसरणीची शोकात्मिका आहे, याबद्दल तुम्ही काय सांगता? तसं तुम्ही जर पाहिलं तर ही विचारांची शोकांतिका अशी सुद्धा तुम्हाला म्हणता येणार नाही आणि एका व्यक्तीची शोकांतिका आहे असं पण म्हणता येणार नाही. याचं कारण असं, व्यक्ती जेव्हा समाजामध्ये वावरत असते ती समाजाकडून अनेक गोष्टी घेते आणि समाज आपला असा आहे की तो घेत असताना या समाजामध्ये अनेक प्रकारचे आंतरविरोध आहेत, अनेक प्रकारचे मतप्रवाह या समाजामध्ये आहेत आणि अनेक प्रकारच्या धारणा, समजुती, रूढी, परंपरा सगळ्यांनी मिळून आपला भारतीय समाज झालेला आहे. आणि हा असा एकमेव समाज आहे, तुम्ही एखाद्या आदर्शाची कल्पना जर या ठिकाणी मांडत असाल तर तुम्हाला त्याचा प्रतिरोध करणारी, त्याचा विरोध करणारे 10 आर्ग्युमेंट उभी करता येतात. म्हणजे कुठलाही विचार मांडा तुम्ही, त्याला विरोध करणारा कुठलाही दुसरा बरोबर त्याच्या उलटा विचार सुद्धा आपल्याला या देशामध्ये मांडता येतो. तर अशा वेळेस एक व्यक्ती म्हणून ती जेव्हा वाटचाल करते तेव्हा ती आपल्या यश अपयशाचा विचार करते. शुद्धोधन हा सुद्धा पराभूत नाही आहे, तो मागोवा घेतोय, तो सिंहावलोकन करतोय, तो मागे फिरून पाहतोय आणि तो समजून घेतोय. आणि कसं असतं, समजा 70-80 वर्ष तुमची वाटचाल झालेली असेल, तुम्ही जीवन जगून झालेलं असाल, हे एक व्यक्तीसाठी जसं लागू आहे तसं विचारसरणीसाठी सुद्धा लागू आहे. 70-80 वर्षामध्ये जर तुम्हाला यश येत नसेल तर तुमची निश्चितपणाने काहीतरी चूक झालेली आहे. तुम्ही ती चूक सुधारणार की नाही सुधारणार, याचं मंथन करणार की नाही करणार. तर हे एक प्रकारचं मंथन आहे की ज्यात आपण वाटचाल एवढी चालत आलो, सगळं आपल्याला वाटतंय, आपली निष्ठा पण त्याच्यावर आहे आणि याच्यानेच आपल्याला खात्रीने विजय मिळणार आहे, परंतु तो विजय मिळत नाही. मग आपलं काहीतरी चुकतंय का, चुकत असेल तर आपण सुधारलं पाहिजे. अशा पद्धतीने तो आंबेडकरवादाकडे पाहतोय आणि त्याला काही गोष्टी दिसत आहेत की त्या माझ्याकडून राहून गेलेत, माझ्या प्रवाहाकडून राहून गेलेत आणि त्याला काही अशाही गोष्टी दिसत आहेत की या समोरच्यांकडून काही गोष्टी आपल्याबाबत चुकीच्या झालेल्या आहेत. परंतु काही ते प्रश्न एवढे हे नाहीत, म्हणजे मुश्किल नाहीत की ते बसून तुम्हाला सोडवता येऊ शकतात, त्याच्यावर चर्चा करता येऊ शकते, त्याच्यातून तुम्हाला निश्चितपणाने काहीतरी सापडू शकतं. म्हणून तो ना विचारसरणीचा पराभव आहे ना व्यक्तीचा पराभव आहे. मला वाटतं तो विचारसरणीचं देखील सिंहावलोकन आहे आणि व्यक्तीचं देखील सिंहावलोकन आहे. तो म्हणतो की मी माझ्या पाठीवरच जसे सपकारे असतात, कोरडे असतात, ते मी ओढून घेतोय आणि माझं पाठ मी स्वतःच फोडून घेतोय
याचं कारण मी स्वतः रक्तबंबाळ झाला होतोय. इथल्या अनेक गोष्टी मला एक्सेप्ट करताना प्रचंड त्रास होतोय, त्रागा तो करून घेतोय. तर हे त्रागा करत असताना तो त्याचं आत्मचिंतन देखील चालू आहे, तो त्याचं आत्मसंशोधन देखील करतोय, आपल्या झालेल्या चुका तो मान्य देखील करतोय. आणि तो ज्यावेळेस स्वतः व्यक्तीच्या चुका मान्य करत असतो त्यावेळेस तो एका विचारधारेच्या विषयी सुद्धा त्या झालेल्या चुका, घडलेल्या गोष्टी त्याच्याकडे तो त्याच दृष्टीने पाहत असतो, आत्मटीकेच्या किंवा आत्मसंशोधनाच्या बाबतीत. आणि आत्मसंशोधन हे कधीही सकारात्मकच असतं. आणि ते ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक अशा चिंतनातून मागच्या झालेल्या चुकांकडे पाहता त्यावेळेस निश्चितपणाने मार्ग सापडू शकतो. विचारधारा या दिवसेंदिवस त्याच्यामध्ये फार तर दूषितपणा येऊ शकतो, परंतु त्या कालबाह्य होतात असं कधी होत नसतं. व्यक्ती येतात आणि तो त्यांच्या पद्धतीने गती देतात. तर याचं सिंहावलोकन करण्याचा उद्देशच असा आहे की त्याला अधिक चांगल्या पद्धतीने गती देणे आणि झालेल्या बाबी टाळणे. ज्या पूर्वाश्रमीच्या लोकांकडून झालेल्या आहेत, आपण या सगळ्यांच्या खांद्यावर उभे आहोत. आणि या सगळ्यांच्या खांद्यावर उभे असताना त्यांच्याकडून आलेला वारसा, त्यांच्याकडून आलेल्या सगळ्या गोष्टी त्या पुढे देताना त्यांच्या अनुभवाचा अर्क आपल्या पाठीशी आहे. आणि हा अर्क पुढे देत असताना आपण सुद्धा चुकायला नको अशा पद्धतीची त्याची हे आहे. त्याच्यामुळे तो काही मला वाटत नाही ही कादंबरी नकारात्मक अशा अंगाने जाते. तिचं एकाच वेळेस समष्टीचं देखील विश्लेषण करते आणि दुसऱ्याच वेळेस ती स्वतःचं देखील करते. याचं कारण समष्टीमध्येच व्यक्ती असते आणि व्यक्तीमध्येच जगण्याचा जो समकाल आहे तो प्रतिबिंबित झालेला असतो. तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आंबेडकरवाद आणि मार्क्सवादात समन्वय हे महत्त्वाचे सूत्र प्रत्यक्ष आणण्यामागील दिशा उपक्रम कोणते असू शकतील? हा प्रश्न जरी राजकीय वाटत असला तरी खऱ्या अर्थाने हा सामाजिक प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने हा आर्थिकसुद्धा प्रश्न आहे आणि त्याच्याहून मोठा तो सांस्कृतिक प्रश्न आहे. तर अनेक उपक्रम आपल्याला त्याच्यातून सूचित करता येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं होतं ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय जाती मोडणार नाहीत आणि हे राष्ट्रसुद्धा एकात्म होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. या कादंबरीमध्ये ते सूत्र आहे की तुम्हाला आंतरजातीय विवाह घडवून आणल्याशिवाय या गोष्टी पुढं सरकणार नाहीत, जाती अंताचा कार्यक्रम आपला पुढे जाणार नाही. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना, त्यातले उपक्रम, अनेक प्रकारचे कार्यक्रम हे जर राबवले गेले तर तुमच्या जाती एक निर्मूलनाकडे तुमचं कल सुरू होतो. पण त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला याचे दुष्परिणामसुद्धा आहेत जे या कादंबरीमध्ये आलेले आहेत. ते दुष्परिणाम त्या सगळ्यांची चर्चा मी या ठिकाणी करत नाही. तुमचा प्रश्न वेगळा आहे, तुमचा प्रश्न आहे कोणते कोणते, मी फक्त उपक्रम सांगतोय. जाती अंतासाठी आंतरजातीय विवाह हा एक उपक्रम आहे. दुसरी गोष्ट खूप मोठ्या गोष्टी सांगण्यात, जसे सामुदायिक शेती असते, सार्वजनिक सहकारी तत्वावर चालणारे उद्योग असतात, असं मी काही सांगणार नाही. परंतु किमान छोट्या छोट्या पातळीवरचे मायक्रो अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या उपक्रमांमधून ज्यातून हे वर्ग अंताचं आणि जाती अंताचं सूत्र अधोरेखित होईल, पुढे जाईल अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवता येतील. सांस्कृतिक पातळीवर जिथं आपण कला, साहित्य, संस्कृती, भाषा, लिपी याच्यामध्ये भेदभाव जर होत असतील वर्ग अंताच्या संदर्भातले आणि जाती अंताच्या संदर्भातले, तर भाषेतले भेदभाव कुठले असतात ते शोधले पाहिजे, त्याच्यावरचे उपाययोजना केल्या पाहिजे. त्याच्यासाठी संशोधन केंद्र असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अकॅडमिशियन त्याच्यावर काम करत असतात. ती पुस्तकं लोकांपर्यंत आली पाहिजे, काम झालं पाहिजे. लिपीच्या संदर्भात एखादी वर्चस्ववादी लिपी जर सालोसाल त्यांचं वर्चस्व आपल्यावर लादून गरिबी लादत असेल, जातीचा प्रश्न आपला तसाच भिजवत ठेवत असेल, तर तुम्ही लिपीच्या याच्यात पण शिरणं फार महत्त्वाचं आहे. कलेच्या याच्यात तुम्ही कलेच्या कुठल्याही फॉर्ममध्ये काम केलं आणि ह्या वर्गांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून याच्यासाठी तुम्हाला भले कोणी प्रचारी म्हटलं तरी चालेल, परंतु तुम्ही ते सूत्र ध्यानात घेऊन कलेचे वेगवेगळे नाट्य, नृत्य, अगदीच साहित्य, संगीत ह्या सगळ्या प्रांतांमध्ये जाऊन निर्मिती केली
तर त्याचे दूरगामी परिणाम असतात. ते परिणाम लगेचच ध्यानात येत नाही, परंतु जातीचे प्रश्न सुटणे, आजचा जो समाज आपल्याला दिसतोय, एवढा खुलेपणा, एवढ्या प्रकारच्या, पूर्वी जशा पद्धतीची जातीयता होती तशी आज जातीयता राहिलेली नाही असं लोक म्हणतात. आणि ते खरं पण आहे. व्यावहारिक पातळीवर आता जातीयता त्या पद्धतीची राहिली नाही, परंतु जाती आहेत. मी जाती नाहीत असं म्हणत नाही, परंतु एवढा खुलेपणा का आला, तर याच्यामध्ये कला, साहित्य, संस्कृती, भाषा, लिपी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी कामं केलेली आहेत. तशा साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत, कलाकृती निर्माण झालेल्या आहेत, आणि त्यांनी वेळोवेळी लोकांची मानसिकता बदलण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळे सूत्र आणि एक प्रोग्रेसिव्ह फोर्स, जीवनवादी फोर्स हा उभा राहील, अशा पद्धतीने जर उपक्रम राबवले गेले तर खूप मोठी एक अचिव्हमेंट असेल असं मला वाटतं. माझं नाव आदिती जाधव, मी डीजी रुपाल महाविद्यालयातून विद्यार्थी आहे. माझा प्रश्न असा होता की कादंबरीमधला जो नायक आहे शुद्धोदन शिवशरण, त्याला 18 महिने होऊनही जामीन मिळालेला नाहीये. तर यातून तुम्हाला वाचकांना काय सूचित करायचंय? हा प्रश्न चांगला आहे. खरं म्हणजे जी पुरोगामी कादंबरीमध्ये जी चर्चा नाही उपस्थित झाली ती आता बोलायला काही हरकत नाही. बघा, आपल्याकडे न्यायालय असतात आणि न्यायालयामध्ये चालणारे खटले ते किती दिवस चालतात, किती दिवस चालावे, त्याचं काही गणित आहे का, त्याचं काही टाईमलाईन असते का? तर अशी कुठल्याही प्रकारची टाईमलाईन आपल्या देशामध्ये नाही. जशा पद्धतीची ती चालतात, आणि असं म्हणतात लोक की उशिरा न्याय देणं किंवा उशिरा निवाडा करणं, न्याय निवाडा करणं म्हणजे एक प्रकारचा न्याय नाकारल्यासारखीच ही गोष्ट असते. न्यायासाठी टाहो फोडणारा वर्ग कोणता असतो या देशामध्ये? आपल्याकडे माणसं मरतात, माणसांचे हयात खपून जाते, परंतु निकाल लागत नाही, अशी परिस्थिती आहे. मग ह्या व्यवस्थेला कधीतरी तुम्ही वेळेवर न्याय द्या, माणसं जिवंत असताना त्याचं काहीतरी करा, हे सांगण्याचं काम लेखक म्हणून, जबाबदार घटक म्हणून आपलं आहे असं मला वाटतं. तुम्ही यांचं जर उदाहरण घेतलं भोतमांगेंचं, आता भोतमांगेंचं फक्त ते जे होते कुटुंब प्रमुख भोतमांगे, तेच जिवंत होते, त्यांचं अख्खं कुटुंब त्या अत्याचारामध्ये नष्ट झालं, त्यांचं वाईट पद्धतीने ते हत्याकांड घडवण्यात आलं. परंतु न्यायालयाशी चक्रा मारताना, टकरा देताना हे जे दुसरे भैयालाल भोतमांगे होते, हे भैयालाल भोतमांगे सुद्धा त्या न्यायव्यवस्थेशी खेळता खेळता ते पण त्यांनी त्यांचं जीवन त्याच्यातच संपलं. परंतु निकाल लागला का, न्याय मिळाला का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिथं न्याय मिळालेला नाही. न्यायाची अशी जर भानगड असेल तर फार मोठा गंभीर प्रश्न आपल्या न्यायव्यवस्थेपुढे उभा आहे असं माझं मत आहे. आणि या गंभीर प्रश्नाची चर्चा अनेक प्लॅटफॉर्मवरून होणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे सगळ्या धर्मग्रंथांमध्ये, जे भारतीय धर्मग्रंथ आहेत, या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये न्यायाची संकल्पना नाही. ही फार वाईट गोष्ट आहे. आणि तरी लोकशाही निर्माण झाल्यानंतर आपण या ठिकाणी न्यायालय स्थापन केली, परंतु न्यायालयांमध्ये काम करणारी जी माणसं आहेत तर ही त्याच पारंपरिक मानसिकतेतून आलेली असतात की न्याय दिला काय आणि न्याय नाकारला काय, त्याच्याने काही फरक पडत नाही. अशी परिस्थिती आज आपल्याकडे आहे. करोडो वंचित, दुर्लक्षित लोक फक्त FIR दाखल व्हावा याच्यासाठी अगदी मरणाचे प्रयत्न करत असतात, परंतु त्यांची तक्रारसुद्धा कोणी लिहून घेत नाही. 2 वर्षापूर्वीच पाहिलं असेल की ज्या न्यायालयांकडे सामान्य माणसाने अत्यंत अपेक्षेने पाहावं, त्यांच्याकडून काहीतरी मिळेल या आशेने पाहावं, तीच न्यायालये आणि त्या न्यायाधीश जे न्यायनिवाडा करत होते, ते न्यायनिवाडा करणारे न्यायाधीश स्वतः जनतेसमोर येऊन रडत होते. 4 न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे आले आणि जनतेसमोर रडू लागले आणि सांगू लागले की आम्हाला मोकळेपणाने काम करू दिलं जात नाही, आमच्यावर प्रचंड प्रकारचा प्रेशर या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे न्याय व्यवस्था जिने लोकांना न्याय द्यायचा तेच लोकांच्या न्यायालयात आले आणि रडू लागले. मग आपला न्याय नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, तो सामान्यांना न्याय मिळेल का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर अशा पार्श्वभूमीवर तुम्ही न्यायाकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये तो जो प्रश्न आहे तो अशाच पद्धतीने मला मांडायचा होता न्यायाच्या संदर्भातला, की न्याय सामान्य माणसाला मिळत नाही, न्याय नाकारला जातो.
कोर्ट नावाचा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिला असेल, जो काही वर्षांपूर्वी आला होता. तर कशा मानसिकतेची लोक त्या ठिकाणी असतात, जे न्यायाधीशच स्वतः अंगारे दुपारी देणारे असतात आणि ते एका आशिलाला, म्हणजे त्या वकिलाला कोणाला तरी, असं मला आठवत नाही नीट, पण सांगत असतात की तू कुठल्या तरी बाबाकडे जा, कुठल्या तरी बुवाकडे जा, त्यातला एक ताईत गळ्यात बांध, त्यातला गंडा गळ्यात बांध आणि मग तुझं सगळं काही व्यवस्थित होईल. अशा पद्धतीचा सल्ला त्या चित्रपटामध्ये देतानाही दाखवलेला आहे. आणि जेव्हा चित्रपट पूर्णपणे हे होतो, बंद होतो, त्यावेळेस अंधार येतो आणि अंधार झाल्यानंतर दार वाजतं आणि दार वाजल्यानंतर तिथं घोषणा मोठमोठ्याने उमटतात. आणि त्या घोषणा कोणत्या असतात? तर गणपती बाप्पा की जय. म्हणजे न्याय गेला, सगळं गेलं, आपलं पहिलं जसं आहे त्या पद्धतीने चालू आहे. कोर्ट अर्थात सिनेमा या कादंबरीच्या नंतर आला असावा असं मला वाटतं. तर माझीसुद्धा भूमिका तीच होती की न्याय मिळत नाही, सर्वसामान्य माणसाची वस्तुस्थिती काय आहे याच्याकडे कोणी पाहिलं जात नाही. प्रोपगंडा चालवला जातो, प्रोपगंडा चालवून कोणाला तरी टॅग लावला जातो, देशद्रोहाचे आरोप होतात, त्यांची चौकशी होत नाही. आणि तुम्ही देशभरात असे अन्यायाचे अनेक, न्याय हा सगळ्यांना सारखा नसतो, एकाला वेगळं न्याय, दुसऱ्याला, काही लोक अतिविशिष्ट असतात, अतिशय न्यायासाठी प्रतिष्ठित असतात, त्यांना मोकळं सोडलं जातं. आणि काही लोक मात्र निर्दोष असून, आणि ते अगदी खालच्या चपराशापासून तर हायकोर्टच्या जजपर्यंत, सरन्यायाधीशापर्यंत सगळ्यांना माहिती असतं की ही व्यक्ती, याचा काही दोष नाही, परंतु न्याय मिळत नाही. हे देखील आपण रोज पाहतोय. आता जे महिला कुस्तीवीरांचा जो आता प्रश्न निर्माण झाला होता, त्याच्यामध्ये सुद्धा न्याय निवाडा करताना लोक किती बायस्ड असतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मला वास्तववादी समाजामध्ये न्यायाची होणारी जी हेळसांड आहे याच्या पुढे प्रश्न निर्माण करायचा होता आणि तेच काम या ठिकाणी मला वाटतं ते झालेलं आहे. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आधुनिक मराठी कादंबरी लेखनाच्या परंपरेत पुरोगामी कादंबरीचे नेमके वेगळेपण याबद्दल तुम्ही काय सांगाल? आधुनिक मराठी कादंबरी ही जी लिहिली जाईल, तर ही तुम्ही तुमच्या माझा आता मी स्वतःचा अनुभव मांडतो, माझं काहीतरी भूतकाळ सांगतो, माझ्यावर अन्याय झाला, अत्याचार, हे जे सांगणं असतं, तर त्या गोष्टी काही चुकीच्या आहेत असं मला म्हणायचं नाही, त्या कोणी मांडू नये असं काही म्हणायचं नाही. परंतु तुम्ही कादंबरीचा उगम, कादंबरीचा विस्तार आणि कादंबरीचा विकास ज्या पद्धतीने झाला, ज्या ज्या अंगाने झाला, त्याचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कादंबरी ही लोकशाही प्रक्रियेच्या सोबत जन्माला आलेली गोष्ट आहे आणि म्हणून लोकशाहीसोबत ती आलेली असताना जिथं जिथं डेमोक्रेसी गेली, ज्या ज्या ठिकाणी लोकशाही प्रक्रिया, लोकशाही प्रधान समाज, नागरिक जन्माला आले, त्या ठिकाणी कादंबरीने तिची जागा व्यापलेली आहे. भारतात सुद्धा अशीच कादंबरी लिहिली गेली पाहिजे. परंतु आपल्याकडे ज्या लोकप्रिय कादंबऱ्या आहेत, आता जर मी तुम्हाला विचारलं, इथं आपण 45 लोक बसलो आहोत, बोलतो आहोत, की कोणत्या कादंबऱ्या आहेत, तर तुम्ही नेमकेपणाने सांगाल स्वामी, ययाती, मृत्युंजय वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या. परंतु या कादंबऱ्या आधुनिक जाणीवेच्या कादंबऱ्या होत्या का? एखादा समाज एखाद्या कलाकृतींच्या मागे वर्षानुवर्ष इतका ठामपणे उभा राहतो आणि त्या मुळातच आधुनिक नसतात. तर यांचे सोर्स काय आहेत? स्वामीचा सोर्स काय आहे? ययातीचा सोर्स काय आहे? मृत्युंजयचा सोर्स काय? तर सगळे पौराणिक ग्रंथ वगैरे आहेत आणि पौराणिक ग्रंथांच्या मार्फत आलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी त्या सांगितल्या आणि त्यांच्याबरोबर एक मूल्य त्यांनी इथं धार्मिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला, शोषणाचं मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आणि शोषणाच्या मूल्याला एक प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. आणि आपण समाज म्हणून अशा साहित्यकृती डोक्यावर घेतल्या आणि त्या वर्षानुवर्ष ते ओझं आपण वागवत चाललेलो आहोत. याच्यातून तुमचा आधुनिक समाज उभा राहणार आहे का? हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वामी कादंबरीमध्ये सतीच्या प्रथेचं फार वाईट पद्धतीने समर्थन करण्यात आलेलं आहे. तर असं समर्थन करणारं लेखन हे महाराष्ट्र डोक्यावर कसा घेऊ शकतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे पानिपतसारखी कादंबरी आहे. त्या पानिपतसारख्या कादंबरी जे इतिहासातले अत्यंत क्रूर कर्मे आहेत आपल्या मातीने ठरवलेले,
आपल्या भाषेने ठरवलेले, आपल्या लोकांनी ठरवलेले, तुम्ही त्या लोकांना हिरो म्हणून जर सांगायला लागले आणि तिला तुम्ही आधुनिक कादंबरी म्हटले तर ही काही आधुनिक कादंबरी होऊ शकत नाही. आधुनिक कादंबरीचे मूल्य काय, आधुनिक कादंबरीचे निकष काय, आधुनिक कादंबरी कशाला म्हटली जावी, तर आधुनिक कादंबरी ही सरंजामदारांच्या विळख्यातून मुक्त करणे आणि तिला साधारण सामान्य वंचित उपेक्षित अशा लोकांमध्ये नेणं आणि लोकशाहीची प्रक्रिया राबवत असताना आपला देश अज्ञानी आहे, अडाणी आहे, लोक मतासाठी एकेका मतासाठी विकले जातात, अशा पार्श्वभूमीवर अशा घटकांच्या सोबत लेखकाने उभं राहणं आणि त्या आबोल आणि मूक अशा जनतेचं प्रवक्तेपण कादंबरीने धारण करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ज्याचा कोणी आवाज ऐकणार नसेल त्याच्यापर्यंत जाऊन त्या सामान्य माणसाचा आवाज होणं ही खऱ्या अर्थाने आधुनिक कादंबरी आहे. आणि ही आधुनिक कादंबरी सर्व समकालीन प्रश्नांना कुठलाही प्रश्न वर्ज नाही, कोणी प्रचारी म्हणो कोणी काही म्हणो, पण प्रवक्तेपण स्वीकारणं. आणि प्रेमचंद, मुन्शी प्रेमचंद जे होते ते मुन्शी प्रेमचंद नेहमी सांगायचे की खरा लेखक कोण असतो तर तो समाजाच्या नेहमी जो पुढे पुढे चालतो किंवा समाजाच्या पुढे पुढे चालणारी जी मशाल असते ते काम साहित्यिकाचं असतं. आणि अशा प्रकारची प्रोग्रेसिव्ह भूमिका ज्याच्याकडे असेल त्याला आधुनिक कादंबरी म्हटलं पाहिजे. पुरोगामी या शब्दाची या कादंबरीमध्ये विस्ताराने व्याख्या आपण केलेली, विस्ताराने अशी केली की आजच्या काळात राहून तुम्हाला भविष्य काळाची स्वप्न आणि हा समाज तुम्हाला नेमका कुठं नेऊन सोडायचा आहे, परंपरेकडे न्यायचा आहे की आधुनिकतेकडे न्यायचा आहे, की जो माणूस आधुनिकतेकडे न्यायचं आहे असं उत्तर देतो आणि तुमच्या एकूणच सगळ्या साहित्य व्यवहाराला सुधारणेच्या पर्वाशी जोडतो. एकूणच तुमच्या सगळ्या प्रक्रियेला, जी युरोपमध्ये रेनेसान्सची चळवळ झाली, इनलाइटमेंटच्या चळवळी झाल्या, अशा उदार चळवळी झाल्या, त्या उदार चळवळींशी तुमचा समुदाय जोडतो आणि तुम्हाला एक आत्मभान देतो जगण्याचं की तुम्ही कशा पद्धतीने उदार जगलं पाहिजे. आपली लोकशाही ही उदारतेवर टिकलेली आहे आणि उदारता असेल मग ती राजकारणातली उदारता आली, ती जगण्यातली, बोलण्यातली, व्यवहारातली, कुटुंब संस्थेतली, विवाह संस्थेतली, अशा सगळ्या उदारतेकडे जो कोणी जाईल आणि त्या उदारतेमध्ये एक प्रोग्रेसिव्ह मूल्य ठेवेल आणि प्रोग्रेसिव्ह मूल्याचा विकास करेल, प्रोग्रेसिव्ह मूल्यांचा विस्तार करेल, त्यालाच आपण आधुनिक कादंबरी म्हटलं पाहिजे, आधुनिक जाणीवा म्हटल्या पाहिजे. नमस्कार, मी आरती तलरेजा महाविद्यालयाची TYBA ची विद्यार्थिनी. माझे नाव गायत्री दीपक मोरे. प्रतिलोम विवाह, जात्यांतर्गत वर्गीय स्तरीकरण आणि आदिवासी समाजापुढे असणाऱ्या प्रश्नांना कादंबरीत महत्त्वाचा अवकाश उपलब्ध करून देण्यामागील आपली भूमिका सांगाल का? आदिवासी समाजाच्या संदर्भात जे सामान्य जे प्रवाह असतो त्याला फार कमी माहिती असते. आमचे मित्र आहेत या ठिकाणी ज्यांच्यासोबत मी काम करतो, त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी कळाल्या. दुसरी गोष्ट, मी नोकरी करत असतो त्या ठिकाणी मला 23 वर्ष झाले नोकरी करून. ही संपूर्णपणे आदिवासी दुर्गम पाडा ज्याला आपण म्हणतो, जिथं पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष असं असतं, त्या समाजामध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतर काही मूल्य त्या समाजाची म्हणून आपल्याला दिसली आणि ती मूल्य लोकांपुढे सांगावीत हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. तिथं ज्ञानाचा, म्हणजे ज्याला आपण ज्ञान म्हणजे कुठून आलेलं ज्ञान, ते असं लिटरसी म्हणून सांगत नाही मी, तर ते अनुभवातून आलेलं शहाणपण, जगण्यातलं शहाणपण, आपशी समुदायातलं शहाणपण, त्यातल्या आंतरक्रियांमधलं शहाणपण, हे फार वरच्या कोटीचं आहे. आणि अशी निसर्गाकडे पाहण्याची वृत्ती, समाजाकडे पाहण्याची वृत्ती आणि मुळातच नवरा बायको कुटुंब संस्थांमध्ये असणारा मोकळीकपणा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक आधुनिक समाज ज्याला तुम्ही म्हणता, त्या आधुनिक समाजाला सुद्धा शिकवणाऱ्या अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. हा एक भाग, त्या मूल्यांचं दर्शन घडवणे, हा आदिवासी जीवनाला आपण जोडून घेण्याचा हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे ही अशी आपली व्यवस्था असली आणि जो शेवटचा तळागाळातला घटक आहे त्याच्यापर्यंत शिक्षण पोचलं नाही, आरोग्य पोचलं नाही, पाणी पोचले नाही, ज्या जीवनावश्यक वस्तू जो मुळातच त्यांचा अधिकार आहे त्या गोष्टी पोचलेल्या नाहीत,
तर त्या समाजापर्यंत आपल्याला जाणं हे आपलंसुद्धा काम आहे. ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत, आपण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि आपण हेतुता ज्यांचा हजारो वर्षांचा बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी म्हणून आपण स्वतः चालत गेलं पाहिजे, त्यांना त्यांच्याशी जोडून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने आपल्या सगळ्या विषय वस्तूंमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, असं माझं एक मत झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आदिवासी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मी जेव्हा या चळवळींचा विचार करतो की ह्या का अयशस्वी झाल्या, तर खूप साऱ्या लोकांना आपण जे काठावर होते, आपल्या परिघाभोवती होते, आपल्या वर्तुळाच्या आसपास होते, त्यांना आपण दुर्लक्षित केलं, त्यांचा विचार केला नाही, असं माझं त्या म्हणजे नायकाचं मत झालेलं आहे. आणि ह्या लोकांना जर तुम्हाला जोडून घ्यायचं असेल तर तुमची एक संख्यात्मकता देखील वाढतो आणि त्यांच्याकडे जो उपजत ज्ञानाचा साठा आहे, तो ज्ञानाचा साठा अधिक तुमच्याकडे असलेले एकूण मूल्यसामुग्री या सगळ्यांचा एकत्रित विचार गोळाबेरीज केल्यानंतर तुमची संपत्ती, तुमचं मूल्यभान, ते मूल्यभानाची सामग्री ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि मग याची वाढ करायची एक नैतिक जबाबदारी मला वाटतं आहे. आणि त्या समाजाला एका प्लॅटफॉर्मवर आणून आपलं एक चिंतन मांडणं आणि आपल्याला स्वतःला त्यांच्याशी जोडून घेणं. नर्मदेचा प्रश्न आहे, त्यात नगीनदासचा विषय आलेला आहे. जर आदिवासी समुदाय त्या काळात पॅन्थरच्या आंदोलनामध्ये सक्रिय झाला असता तर ते अधिक खुलेपणाने त्याचा तेवढा विस्तार राहिला असता, तर ती चळवळ अल्पजीवी जी ठरली, तर ती चळवळ अल्पजीवी ठरली नसती, ती आजपर्यंत देखील कदाचित चालली असती. हे नुसतं एक आदिवासींचं उदाहरण आहे. तुम्हाला अशा अनेक भटक्या विमुक्तांच्या चळवळी आहेत, त्याच्यामध्ये खूपच युक्रांतपासून तर अनेक एक गाव एक पानवठा ही चळवळ आहे, शेतकऱ्यांच्या चळवळी आहेत, महिला मुक्तीच्या चळवळी आहेत. या सगळ्या चळवळींकडे पाहण्याचा एक मोठा दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोन, आणि ते सगळे आपले घटक आहेत आणि आपल्याशी ते एकरूप झाले पाहिजे, आपण सामावून घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या दृष्टीनेच मी या गोष्टींकडे पाहतो. कादंबरीसुद्धा त्याच गोष्टींकडे पाहते. कादंबरीच्या शेवटाला तुम्ही ज्यावेळेस सरकत जाता तेव्हा तो जो पूर्णपणे भाग आहे तो एक रुपया जमा करणे, तर ते ही एक रुपया जमा करणे हे थोडंसं काय म्हणतात त्याला प्रतिकात्मक असं आलेलं आहे. खरं म्हणजे त्या घटकांना आपल्याशी जोडून घ्यायचं आहे. आणि ही कादंबरी ज्या काळात आली त्या काळात ही गरज प्रकर्षाने होती सगळ्या घटकांना जोडून घेणं. आणि म्हणून एक प्रकारचं बेरीज करण्याच्या भावनेतून, बेरीज करण्याच्या एका सकारात्मक अशा उद्दिष्टातून आपण आदिवासींकडे पाहतो. आदिवासींसह इतर सर्व जे वंचित, उपेक्षित आणि सर्वहारा घटक आहेत या सगळ्यांकडे पाहतो आणि म्हणून त्यांचा अंतर्भाव या कादंबरीमध्ये प्रकर्षाने आलेला आहे. नमस्कार सर. बोला. रोशनी पवार केमचे महाविद्यालयाची विद्यार्थिनी. तर माझा प्रश्न आहे, मराठी संस्कृती, नव्या जाणीवा तसेच जीवन संघर्ष, व्यथा व वेदना अशा व्यापक पातळीवर ही कादंबरी आहे. तर तुमच्या मते कोणता नवा दृष्टिकोन या कादंबरीतून येतो? म्हणजे आपली चर्चा तीच चाललेली आहे. नवा दृष्टिकोन असं सांगता येईल मला की आंबेडकरांनी आपल्याला ज्या गोष्टींचा मूलमंत्र दिला होता, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, तर ही कादंबरी या तिन्हीपैकी कुठल्या गोष्टींवर जास्तीत जास्त ठाम आहे? तर आपण शिकलो, आपण काही प्रमाणात म्हणजे संघर्ष देखील केला, प्रचंड मोठा संघर्ष केलेला आहे. मी आंबेडकर समुदायासाठीच हे बोलतोय असं नाही, मी भारतीय समाज म्हणून बोलतोय. भारतीय समाजाची वाटचालसुद्धा प्रचंड संघर्षातून आजपर्यंत झालेली. जेव्हा भारताचं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्याकडे साधं सुईसुद्धा या ठिकाणी बनत होती. देश उद्या स्वातंत्र्य करायचं आहे, मतदानाचा अधिकार प्रत्येकाला मिळालेला आहे, परंतु आपल्याकडे साधी मतदानाची यादीसुद्धा नव्हती. कोण मतदान करणार? म्हणजे इतक्या आपण सगळ्या प्रायमरी गोष्टींपासून काम करायला सुरुवात केली. तर असा हा आधुनिक समाज, आणि या आधुनिक समाजाला अधिक आधुनिक करण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी करायच्या असतात, तर त्याच्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या संघर्षातून तुम्हाला शेवटी जायचं कुठं आहे? तर ते व्हायचं आहे, संघटित व्हायचं आहे. ह्या कादंबरीचा सांगावा
या कादंबरीचा जो हेतू आहे तो आहे संघटित होणे. कारण उपेक्षित वर्गाला, वंचित वर्गाला या समाजामध्ये त्याच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, त्याच्या पदरात सामाजिक न्याय पाळून घेण्यासाठी, त्याचे कालच्या भूतकाळापासून सुटका करून घेण्यासाठी म्हणून एकमेव उपाय जर कुठला असेल तर तो आहे संघटित होणे. आणि संघटित होऊन एक प्रेशर तयार करणे. आणि हा प्रेशर तुम्ही त्याला राजकीय म्हणा, तुम्ही त्याला सामाजिक म्हणा, कुठलाही म्हणा, पण प्रेशर तयार होणं फार गरजेचं आहे. अशा संघटित होण्याची मोठ बांधण्याचा एक सांगावा ही कादंबरी देते. आणि हाच या कादंबरीचा महत्त्वाचा विषय आहे असं माझं मत आहे. सर, मी रोहिली मोहिते, रुपारेल महाविद्यालयातून. तुम्ही जसं मगाशी त्याला स्त्रीराष्ट्रीय मुक्ती संकल्पना मांडली, त्या मुद्द्याला अनुसरून माझा असा प्रश्न आहे की तुम्ही या कादंबरीत शुद्धोधन आणि विरुषा बाबांची व्यक्तिरेखा जशी स्पष्ट विचार मांडताना दाखवली आहे, तसे निर्दोष विचार स्पष्ट येताना दिसत नाही. म्हणजे ती भावनिक पातळीवर जास्त विचार करताना दिसते. यावर तुमचं काय मत आहे? मला काही उदाहरणं या ठिकाणी सांगायला आवडेल. जब्बार पटेल यांना एकदा एक प्रश्न विचारला होता. त्यांनी आंबेडकर चित्रपटाची निर्मिती केली त्यावेळेस, की तुमच्या या चित्रपटामध्ये, आंबेडकर या चित्रपटामध्ये गांधींचा जो रोल आहे तो फारच कमी तुम्ही दाखवलेला आहे, तर का असं? तेव्हा त्या जब्बार पटेलांनी सांगितलं होतं की गांधींचा रोल कमी का ठेवला, तर म्हणे मी एकदा फिरायला गेलो होतो आणि तिथं रिचर्ड अॅटनबरो, ज्यांनी महात्मा गांधी हा सिनेमा बनवला होता, त्यांना भेटण्याचा एकदा योग आला. आणि त्यांना हा प्रश्न विचारला होता, उलटा प्रश्न, की गांधींचा तुम्ही एवढा भव्य चित्रपट निर्माण केला, त्याच्यामध्ये आंबेडकरांची भूमिका एवढी छोटीशी का? रिचर्ड अॅटनबरो यांनी जे उत्तर दिलं होतं ते उत्तर असं होतं की मला माहिती आहे की हा चित्रपट कोणाचा आहे, हा चित्रपट गांधींचा चित्रपट आहे. आणि आंबेडकरांचं फक्त तेवढंच घेतलं की जे आपल्याला टाळता येत नसेल त्याच गोष्टी घेतल्या. जर तुम्ही आंबेडकरांना मध्ये घेतलं तर ते पूर्णपणे मध्ये येईल आणि हा चित्रपट पूर्णपणे याची जी थीम आहे ही भरकटेल आणि तो भलतीच कुठंतरी जाऊ शकतो. म्हणून आमचा फोकस जो होता तो गांधींवर होता. म्हणून मग जब्बार पटेल असं म्हणतात की माझाही भर जो होता तो फक्त आंबेडकरांवर होता. गांधी जर मध्ये घेतले तर त्याला खूप फाटे फुटू शकतात आणि तुम्ही तुमच्याकडे असलेला सीमित असा अवकाश, त्या सीमित अवकाशमध्ये तुम्हाला तुमची व्यक्तिरेखा उभी करायची आहे. तर माझीसुद्धा अडचण अशी होती या कादंबरीमध्ये. स्त्रीदास्य मुक्तीचा जो प्रश्न आहे तर तो व्यापक प्रश्न आहे. तुम्ही स्त्रीदास्य मुक्तीचा प्रश्न जर या कादंबरीमध्ये घेतला तर तो प्रश्नही अशा पद्धतीने घुसेल की तुमच्या समन्वयाचं सूत्र एका बाजूला पडेल आणि तुम्हाला सगळी या मुद्द्याची व्यवस्थितपणे मांडामांड करून ती चर्चा करावी लागेल, कारण ते गरजेचं होईल. म्हणून जेवढी आपल्या कथानकाची गरज आहे तेवढ्या पुरतंच ते आलं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की यांच्या संदर्भात ती खूपच लाजाळू दाखवलेली का, ती खूपच हे दाखवलेली का? तर मुद्दा असा आहे, आपल्याकडे ज्या पद्धतीच्या फॅशनेबल अशा पद्धतीचा फेमिनिझम मांडला जातो, त्या ठिकाणी लढत असताना बाहेर किती मुक्तीच्या गप्पा मारल्या, परंतु आपला फेमिनिझम हा पुरुषांच्या विरोधात जाऊन पुन्हा जातींचं समर्थन करणाऱ्या महिला आपण अनेक पाहिलेले आहेत, अनेक चळवळींमधून पाहिलेले आहेत. ज्या वेळेस यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, हिंदू कोडबिलाचा मुद्दा ज्यावेळेस आला होता त्यावेळेस आंबेडकरांनी असं हिंदू कोडबिल वगैरे काही मांडू नये आणि हिंदू धर्मातल्या स्त्रिया ह्या अत्यंत मुक्त आहेत, आम्हाला अशा कुठल्याही बिलाची आवश्यकता नाही, अशा मोर्चा काढणाऱ्यासुद्धा महिला त्या काळात होत्या आणि त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्ही फेमिनिस्ट आहोत. तर असा जो फॅशनेबल फेमिनिस्ट असतात, तर ही जी नीलू आहे ही अशी फॅशनेबल फेमिनिस्ट नाही. ती ज्याच्याशी लग्न करते त्याचा सगळा मूल्यव्यवहार ती आपला करते, सगळ्या गोष्टी ती एक्सेप्ट करते आणि एक प्रकारचं जातीचा प्रश्न, वर्गाचा प्रश्न आणि स्त्रीदास्य मुक्तीचा प्रश्न हे वेगवेगळे नाहीत, हे सगळे एक प्रश्न आहेत, एकाच एक गुंफलेले प्रश्न आहेत, एकात एक ते अडकलेले प्रश्न आहेत. आणि अशा वेळेस जो धीरोदात्त समंजसपणा ती स्वीकारते तर त्याला एक मूल्यभान आहे आणि तिचा जो नम्रपणा आहे, तिचं जे शांत राहणं आहे, हे एका मूल्यभानातून आलेलं आहे असं मला वाटतं. खूप मोठी शक्यता अशी होती ब्राह्मण जातीतून आलेली आणि सगळ्याच गोष्टी पाहिलेल्या,
परंतु ती फॅशनेबल अशा गोष्टींकडे जात नाही, ती मूल्यवान स्वीकारते. आणि हा मूल्यवान कुठून आला आहे, हा चळवळीतून आलेला आहे. ती ते समजून घेण्याचा प्रयत्न करते. तिला ते पूर्णपणे माहिती नाही आहे. ती त्याच्यामध्ये आपल्या चुका होऊ नये आणि एक पूर्णपणे हे जे मोठं मानवमुक्तीचं तत्त्वज्ञान चिंतन आहे याच्यामध्ये आपल्यामुळे उगीचच काहीतरी बाधा येऊ नये म्हणून ती शांततेने राहते आणि शांततेने या सगळ्या गोष्टींशी स्वीकार करते. परंतु तिला काही स्वतःचं मत नाही असं नाही, तर ती एकाच वेळेस आपल्या पित्याशी पण विद्रोह करते आणि दुसऱ्या वेळेस ती आपल्या नवऱ्याशी पण ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस ती ठामपणे नकार देते. तर मला वाटतं ती अत्यंत कणखरपणा तिचा या ठिकाणी मला मांडायचा होता. कदाचित तो राहिला पण असू शकतो, म्हणजे त्या पद्धतीने ते ठळक झालं नसेल. परंतु माझा प्रयत्न मात्र तिला अत्यंत ताठर, अत्यंत कणखर असं करण्याचा माझा प्रयत्न होता. पुरोगामी कादंबरीसाठी आत्मसंवाद हे तंत्र तर तुम्ही का निवडलेलं आहे? हे आत्मसंवाद ही त्या रचना करताना ते तसं झालेलं आहे. मुळात एखादा आशय तुमच्या डोक्यात घोळतो त्यावेळेस तो आशय मांडामांड करत असताना तो आशयच त्याची तंत्र घेऊन येत असतो. तो आशयच त्याचं कशा पद्धतीने ते कोणत्या अंगाने जाणार आहे हे ठरवत असतो. ते आपल्या हातात फार क्वचित वेळा ते असतं. तर या कादंबरीमध्ये जो संवाद होता, हा संवाद एकाच वेळेस व्यक्तींमधला संवाद आहे, त्याच वेळेस तो समष्टीशी करायचा देखील संवाद आहे आणि त्याच वेळेस तो आपल्या विचारधारेशी, आपल्या पूर्व परंपरेशी अशा सगळ्यांशी संवाद करायचा आहे. आणि आपली ही जी भारतीय परंपरा आहे, भारतीय ज्ञानाची जी परंपरा आहे, या ज्ञानाच्या परंपरेमध्ये संवादाला अत्यंत महत्त्व आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही विसंवाद जरी झाला तरी त्याच्याने फार काही बिघडत नाही. आणि अशा याच्यातूनच ज्ञानाचा जो म्हणजे डिस्कोर्स असतो हा वाढत गेलेला असतो असं आपण पाहिलेलं आहे. तुम्ही गीता बघा, गीता लिहिल्यानंतर गीतेवर टीका करणारे अनेक लोक पुढं जन्माला आले, परंतु गीतेचं त्यांनी टीका करून देखील त्यातलं जे काही मूल्य असतील ती पुढं सरकत आली. अशी तुम्ही नाथांची परंपरा घ्या, तुम्ही संतांची परंपरा घ्या, अगदी बौद्धकालीन तुम्ही मिलिंद प्रश्न हे जर पाहिलं तर प्रश्न त्यांची उत्तरं, म्हणजे हा जो म्हणजे संवादीपणा होता आपल्या कल्चरमध्ये असणाऱ्या, तर याचं एक महत्त्व आहे. आणि तुम्ही जेव्हा समष्टीशी संबंधित गोष्टी करतात तर त्यात तुमच्या सगळ्या लेखकाच्या मानसिक प्रक्रिया चाललेल्या, त्यांच्या अंतर्मनात चाललेले वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध, त्याच्या आंदोलनं, हे सगळं मानसिक दाखवून तुम्ही लोकांशी संवादी होऊ शकत नाही. अत्यंत सोपी सुटसुटीत भाषा आणि त्या भाषेशी आपल्याला एकरूप होत संवाद करायचा आहे, कधी विसंवादसुद्धा करायचा आहे आणि विसंवादातून पुन्हा एकदा संवादावर यायचं आहे. भारतीय राज्यघटनेचं फार मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे की एकदा ड्राफ्ट तयार केला आणि कोणाशीही संवाद करायचा नाही आणि तो तत्वतः मान्य झाला असं होत नाही. खूप रात्रंदिवस डिबेट झालेले आहेत. त्या डिबेटमधून काही गोष्टी मागे घ्याव्या लागल्या, काही गोष्टी नव्याने त्याच्यामध्ये ॲड झाल्या आणि या संवादातून ती एक चांगली, ज्याला आपण म्हणतो ही कलेक्टिव्ह ओपिनियन अशा घेऊन ती बनलेली. तर या कादंबरीमध्ये आपल्याला 40 चळवळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे आंदोलनं आहेत. या सगळ्यांशी जर बोलायचं आहे तर तुम्हाला ते संवादीच राहावं लागेल. तुम्हाला एकच एक असा सूर पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत एकच एक निवेदन असं करून चालणार नाही. एक समान धागा नायकाच्या रूपाने तो आहे, परंतु त्याचं सगळ्या चळवळींशी असणारं संवादीपण हे त्या कथानकाची गरज होती, त्या कथानकाची अनिवार्य अशी निकड होती आणि म्हणून तो तसा आपण त्याची रचना झालेली. नमस्कार. तर हे आरकेटी महाविद्यालयाची TYPHची विद्यार्थी, माझं नाव ममता हरिचंद्र सावे. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्यक्षातील वास्तवाला कल्पित वास्तवात रूपांतरित करण्याची प्रक्रिया उलगडून सांगाल का? प्रत्यक्ष जे वास्तव असतं आणि कल्पित वास्तव असतं, लोक म्हणतात की वास्तव आणि कल्पित या दोघांचा समन्वय, यांचं एक फ्युजन तयार करणे आणि ते कादंबरीमध्ये मांडणे.
असं लोक म्हणतात, परंतु मला ते वाटतं ते अधिक थोडंसं चांगलं करून सांगायला पाहिजे. तुम्ही ज्या समाजामध्ये वागता जगता, म्हणजे मी आज जर या समाजामध्ये जगतो वागतो, तर हे वास्तव आहे आजचा जो समाज. परंतु माझ्या काही कल्पना आहेत समाजाविषयी, मला कशा प्रकारची व्यवस्था हवी आहे, आणि याचं एक चिंतन माझ्या मनात चालू असतं. म्हणजे मी जगतो त्या समाजात मला काही उणिवा जाणवतात, आणि त्या भरून काढण्यासाठी म्हणून मी माझ्या आतमध्ये आणखी एक वेगळा समाज तयार करतो. म्हणजे दोन वेगवेगळे समाज, म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये व्यक्तीच्या जगताना तो रोज प्रवास करतो, कामाला जातो, काय आणखी सगळे प्रश्न आहेत, वाहतूक व्यवस्था सगळं आहे, त्याच्यामध्ये जगणारा तो एक समाज, आणि त्याच्या आतमध्ये तयार होतो तो त्याचा एक आंतर समाज. आणि तो त्या समाजामध्ये काही स्वप्न पाहत असतो की मला कशा कशा पद्धतीचं जग पाहिजे, मला कशा कशा पद्धतीचे लोक पाहिजेत, आणि त्याच वेळेस तो वास्तवामध्ये पण समस्या फेस करत असतो, आनंदाला सामोरा जात असतो. तर बाह्य समाज आणि आंतर समाज या दोघांच्या याच्यावर त्याचं नेहमी लेखकाचं येणं जाणं सुरू असतं. तो त्याचा इकडच्या आपल्या मनात उठलेल्या धारणांचा कधी कधी अर्थ बाहेरच्या समाजात येऊन लावतो, आणि कधी कधी बाहेर घडलेल्या भीषण घटनांचा अर्थ तो आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन आपल्या आतल्या ज्या समाजाची कल्पना आहे त्याच्याशी ताडून पाहत असतो. आणि हे दोन्हींचं जे असं आंतर, त्याला लोक हे पण म्हणतात की आंतरकाया प्रवेश वगैरे असं सगळं. तर ते तसं आतबाहेर जे जाणं येणं असतं, ते आतबाहेर जाणं येण्यातून त्याचं वास्तव आणि कल्पित वास्तव यांचं एक जग तयार होतं. तर ते तसं काही म्हणता पण येऊ शकतं, होतं. पण माझ्या दृष्टीने जर पाहाल तर आतला आपला आवाज आणि बाहेरचा समाज, आपल्या आतमध्ये होणारा जो कोलाहल आणि बाहेर चाललेला सगळा काही आजच्या घडणाऱ्या घटित, आपला आतला अंतर्मनाचा आवाज आणि बाहेरचं सगळ्या काही दिलेल्या झालेल्या गोष्टी यांचा साध प्रतिसादाचा हा खेळ कायमचा चालू असतो. आणि याच्यातूनच तो कादंबरीकार आपलं एक दोघांचा मधला एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या अंतर्मनामध्ये कुठल्याही कल्पना या अतिरंजित असतील तर त्या अतिरंजित असलेल्या कल्पना वास्तवातल्या समाजात त्या चालतील का, याचा ताळमेळ करून काही गोष्टी मागे घेतो आणि काही गोष्टी कल्पित करतो, काही गोष्टी ऐतिहासिक घेतो, आणि त्याच्यातून फक्त वाचकाला कन्व्हिन्स करणं, ह्या कन्व्हिन्स करण्यासाठीच्या ज्या काही कसोट्या असतात, मग त्याच्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या वापरतो. त्याच्यामध्येच ही गोष्ट कधी कल्पित, कधी अकल्पित, कधी वास्तव, कधी अवास्तव असं हे सगळं चालू असतं. आणि हे सगळं जे मी तुम्हाला सांगतो हे प्रचंड थोडंसं गुंतागुंतीचं आहे, ते सांगता येईलच अशा पद्धतीचं ते नाही. परंतु माझ्या दृष्टीने म्हणाल तर मी हेच सांगतो की तुमचा बाह्य समाज असतो जो तुम्हाला सगळं काही पुरवत असतो, अन्न वस्त्र निवारा अगदी सगळं, कुटुंब व्यवस्था, धर्मव्यवस्था सगळं काही असतं. आणि तुमच्या आतमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा आहे त्या व्यवस्थेपेक्षा आणखी एक चांगला समाज तयार करायचा असतो, आणि त्याचं चित्र तुमच्या डोक्यात अगदी क्लिअर असतं. लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी तुम्ही बाहेरच्या समाजातून मुद्दे घ्या किंवा आतल्या तुमच्या अंतर्मनातल्या जो तयार झालेला तुमचा एक युटोपियन अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे त्याच्यातून मुद्दे घ्या. त्या दोघांची सरमिसळ ती कादंबरीमध्ये होत असते, आणि ते सगळेच लोक करत असतात. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ही कादंबरी वाचकांना नेमकं काय देते? हां, सध्याचं आव्हानात्मक परिस्थिती ही प्रचंड टेरिफिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक भूतकाळातले प्रश्न हे आपल्या आज येऊन इथं अवतरलेले आहेत. गांधी, नेहरू सगळेच आज अवतरलेले आहेत, आणि त्यांच्यात काय चांगल्या भल्या बुऱ्या सगळ्या गोष्टी आज आपल्यासमोर तोडून मोरडून अशा पद्धतीने सगळंच आपल्यासमोर येतं आहे. अशा या परिस्थितीमध्ये ही कादंबरी काय सांगते तर ते असामाजिक तत्व ही कायम ध्रुवीकरणामध्ये राहणार. त्यांना त्यांच्या वर्चस्ववादी भावना ही कायमची टिकवायची. त्यांना परंपरेने जे गुलाम इथं मुक्तपणे जन्मताच मिळालेले आहेत त्यांना त्या गुलामांना मुक्ती द्यायची नाही, त्या गुलामांना त्यांना सामाजिक न्याय द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, जन्मताच ते अशा गटात आलेले जन्माला, जो प्रिव्हिलेज गट आहे, या प्रिव्हिलेज गटाला जन्मताच काही विशेष अधिकार प्राप्त असतात, आणि हे विशेष अधिकार ते हस्तांतरित करायला कोणाकडे तयार नाहीत.
म्हणून जसजसे दिवस पुढे जातील आणि जसजशी लोकशाही प्रक्रिया इथं अत्यंत रुजायला सुरुवात होईल त्यावेळेस समतेचा प्रश्न आपण निकाली लावू असं एक चित्र स्वातंत्र्यानंतर निर्माण झालं होतं. परंतु समतेचं मूल्याकडे आपण चाललोय की आपण आणखी विषमतेच्या मूल्याकडे चाललोय असं ते खरं आव्हान आपल्यासमोर ठाकलेले. तर ही जी ध्रुवीकरणाची शक्यता आहे ती फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली असा मी मुद्दा सांगत होतो. आणि ह्या ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेला जर तुम्हाला छेद द्यायचा असेल तर तुमच्या समविचारी लोकांचं एकीकरण झालं पाहिजे. आणि समविचारी लोक असं नाहीत की ते अल्पसंख्याक आहेत, ते मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु मुद्दा असा आहे की ते विखुरलेले आहेत. आणि हे विखुरलेलं असणं याला एकीकरण कसं करता येईल हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. म्हणून या कादंबरीच्या माध्यमातून ह्या एकीकरणाच्या प्रक्रियेविषयीच आपण सातत्याने बोलतोय. तर माझा त्या प्रश्नाचं उत्तरच हे होतं की तुम्ही या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देणार कसे, तर ते तोंड देण्याचं फक्त संघटित राहूनच तुम्ही तोंड देऊ शकता, अन्य कुठलाही उपाय नाही, असं माझं या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि या कादंबरीत सुद्धा तेच सांगितलेलं आहे. भिन्न चारित्र्याचे मुद्दे उपस्थित करून आज काहीही होणार नाही. तू हे केलं, तू ते केलं, तू आमच्यासोबत असे भांडले, आम्ही तुमच्यासोबत तसे भांडलो, हे भिन्न चारित्र्याचे मुद्दे मांडून काहीही होणार नाही. आपल्याला किमान समान कार्यक्रमावर एकत्रित येऊन एकत्रित मोठ बांधून आपण उभे ठाकलो तर आणि तरच हे जे आव्हान आहे ते आव्हान आपण परतून लावू शकतो. आणि इथला एकूणच जो होणारा जे प्रोग्रेस आहे, एकूणच मानवी समुदाय जो आहे, भारतीय समुदाय, या भारतीय समुदायाला आपण समतेच्या वाटेने घेऊन जाण्यासाठी म्हणून काहीतरी हातभार लावल्यासारखं होईल असं मला वाटतं. धन्यवाद.